हॅलो अँड वेलकम टू द अचिव्हर्स करिअर गाईड. आणि सर्व विद्यार्थ्यांना, खास करून SSC GDचा स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, जे ऑलरेडी तुम्हाला सर्वांना समजले असेल की 2024ची जी काही प्रोसेस चालू होती त्याचा जो फायनल रिझल्ट आहे तो डिक्लेअर झाला आहे. आणि त्याच संदर्भातला आपण ह्या आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करायचं आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आपल्या क्लासमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं थोडंसं एक बॅकग्राऊंडमध्ये किंवा त्यांची जी जर्नी आहे किंवा त्यांचा जो स्कोर आहे तो कशा पद्धतीनं त्यांनी जे काही जे टार्गेट आहे, त्यांचं जे स्वप्न आहे ते कशा पद्धतीनं त्यांनी पूर्ण केलेलं आहे, या गोष्टींचा ह्या सेशनमध्ये आपण काय करायचं आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण त्याच गोष्टींबद्दल चर्चा करायची आहे. आणि त्यानंतर दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ज्याच्याबद्दल पण आपण ह्या सेशनमध्ये डिस्कशन करायचं आहे ते म्हणजे यावर्षी जो कट ऑफ लागलेला आहे, फायनल कट ऑफ ज्या पोस्ट BSF असेल, आसाम रायफल असेल किंवा CISF CRPF ज्या काही पोस्ट आपल्या SSC GDच्या अंतर्गत भरल्या जातात, या प्रत्येक पोस्टचा जो कट ऑफ आहे तो कशा पद्धतीनं लागलेला आहे. आणि तो कट ऑफ लागण्याचं कारण बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे, कारण आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपल्याला पुढच्या एक्झामला सामोरं जायचं आहे, जी की आता 4 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. मग अशा सर्व विद्यार्थ्यांना ही जी काही कट ऑफची जी काही रेंज गेलेली आहे ती कट ऑफची रेंज एवढी हाय का गेली त्याबद्दल बऱ्याच गोष्टींमध्ये किंवा एक अफवा आपण म्हणूया, र्युमर्स तुमच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीनं म्हणजे एक चुकीचा जो गैरसमज ज्याला म्हणतो आपण ते तुमच्या मनामध्ये नक्कीच बसलं असेल. तर ते सगळे गैरसमज जे आहेत ते आपण दूर करणार आहोत की खरंच काय कारण आहे की आजता ह्या वर्षी जो काही कट ऑफ लागलेला आहे तो एवढा हाय का गेला आहे आपल्या ह्या महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये. कारण आत्तापर्यंत तुम्ही सगळे जर कट ऑफ बघितले असतील तर एवढा हाय कट ऑफ आजपर्यंत कधीही गेलेला नाही. तर त्या कट ऑफची कारणं काय काय होती तर ह्याचं देखील डिस्कशन आपण ह्या आजच्या सेशनमध्ये करायचं आहे. तत्पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करायची आहे ती म्हणजे असणार आहे आपल्या क्लासमध्ये जे काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्या सिलेक्शनबद्दल. चला तर मग, आणि त्यामधलं जर टोटल नंबर सांगायचे झाले तुम्हाला, मागच्या वर्षीचे जे काही एक्झाम झाले होते त्यामध्ये आपल्या क्लासमधले जवळपास एक 18 ते 20 विद्यार्थ्यांनी काही एक्झामला सामोरे गेले होते. आणि त्यामधून जवळपास एक ऑलमोस्ट माझ्या मते 20 मधले साधारण एक 14 ते 15 विद्यार्थ्यांचं ग्राउंडला सिलेक्शन झालं होतं. म्हणजे त्यांनी लेखीचा जो कट ऑफ होता आपला ग्राउंडसाठीचा तो कम्प्लिटली पार केला होता. मग त्यामध्ये स्कोर जर ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती ते डिटेल आपण ऑलरेडी बघितलं होतं की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्कोर आलेले होते. आणि त्यामध्ये हायेस्ट स्कोर जर तुम्हाला सांगायचं झाला तर आपल्या क्लासमध्ये 135 मार्क्सचा हायेस्ट स्कोर होता. त्यानंतर 127, 125, 130, 129, त्यानंतर 112, 114 आणि बाकीचे जे विद्यार्थी होते ते 100च्या आसपासमध्ये त्यांचा स्कोर होता. पण जसं की तुम्हाला माहिती आहे की फायनल कट ऑफ जो आहे तो एवढा हाय गेल्यामुळे आपल्यामध्ये टोटल फायनल सिलेक्शन जो आकडा आहे तो 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन जे आहे ते आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. आणि त्याचमधला सगळ्यात पहिला विद्यार्थी आपणचं जी चर्चा करायची आहे तो म्हणजे तो तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला त्याचं पॅम्पलेट बघायला मिळेल, तो म्हणजे ओम बिसूरकर. तर ह्याचं जे सिलेक्शनची जी पोस्ट आहे आपली SSC GDमधली SSB या पोस्टचं त्याचं पदी जे आहे ते सिलेक्शन झालेलं आहे. आणि त्याचा स्कोर जर तुम्हाला सांगायचा झाला तर त्याचा स्कोर 135 स्कोर होता. आणि त्याला जी पोस्ट मिळाली आहे ती होती तर SSB. तर ह्या विद्यार्थ्याबद्दल एक विशेष माहिती जर तुम्हाला सांगायची झाली तर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामधला कुठल्याही क्लासचा SSBमध्ये सिलेक्शन होणारा हा आपल्या क्लासमधला पहिला विद्यार्थी आहे. अख्ख्या तुम्ही टोटल कुठल्याही सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर किंवा आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये क्लासचा म्हणतोय मी, क्लासमधला सिलेक्शन होणारा हा पहिला विद्यार्थी तो आपल्या ह्या अचिव्हर्स करिअर गाईडचा विद्यार्थी आहे. आणि त्याच पद्धतीनं ह्याचं जे सिलेक्शन आहे ते त्याच्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालेलं आहे. म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यानं हे जे काही यश आहे ते संपादन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीनं जो स्कोर पण तुम्ही बघू शकता 135 आहे. कारण लक्षात ठेवा फर्स्ट अटेम्प्टमध्ये एवढा स्कोर आणणं एवढं सोपं नाही, त्याच्या मागचं जे हार्डवर्क आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा विद्यार्थ्याबद्दल एक विशेष सांगायचं असं म्हटलं तुम्हाला अख्ख्या कुठल्याही आहे, कारण तुम्हाला देखील माहीत आहे की SSC GDचे प्रॉपर क्लास घेणारे अत्यंत कमी आहे. आणि त्यामधला क्लासचा हा रिझल्ट आणि आत्ता जेवढे आपण डिस्कशन करणार आहोत ते सगळे रिझल्ट लक्षात ठेवा आपल्या क्लासचे आहेत, आपल्या कुठल्याही अभ्यासिकेचा ह्यामध्ये कुठलाही एकही रिझल्ट इन्क्लूड नाही. टोटली आपल्या क्लासचे हे सगळे रिझल्ट्स आहेत. म्हणजे आणि पोस्ट आहे कुठली तर SSB. त्या नेक्स्ट पुढचा रिझल्ट बघू आपण. विद्यार्थ्याचं नाव आहे विश्वजित चव्हाण. या विद्यार्थ्याचं देखील लक्षात ठेवा फर्स्ट अटेम्प्टमध्ये हे जे काही त्यानं पोस्ट जे मिळवलेले आहे
ती पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांना हे जे त्याचं जे यश आहे ते संपादन केलं आहे आणि त्याचं जे सिलेक्शन आहे ते CRPF या पदी त्याची निवड झालेली आहे, म्हणजे CRPF पोस्ट त्याला मिळालेला आहे. आणि ह्याचा जर स्कोर सांगायचं झालं तुम्हाला तर त्याचा स्कोर जो होता तो 127 स्कोर एवढा होता. आणि जसं की तुम्हाला सर्वांना म्हटलं की ओम विसुरकर आणि विश्वजित चव्हाण हे दोन्ही विद्यार्थ्यांचं ते एकाच बॅचमधले विद्यार्थी आहेत आणि दोघांनी देखील त्यांचं जे यश आहे ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये दोघांनी त्यांची जे पोस्ट आहे ते मिळवलेली आहे. आणि तुम्हाला जे नेहमी तुम्हाला म्हणतो की फर्स्ट अटेम्प्टमध्ये कशा पद्धतीनं काय किंवा काय स्टडी जर तुमचा प्रॉपर असेल तर लक्षात ठेवा तुम्ही SSC GDच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये देखील क्रॅक करू शकता. त्यानंतर दुसरा विद्यार्थी आपण बघूया तर विश्वजित महापुरे. ह्याचं जो सिलेक्शन जे आहे पॅम्पलेट तुमच्या स्क्रीनवरती ऑलरेडी आहेच, तर ह्याचं जे सिलेक्शन आहे ते CRPF या पोस्टसाठी झालेलं आहे. आणि ह्याचा हा जो अटेम्प्ट आहे तो सेकंड अटेम्प्टमध्ये झालेला आहे. लास्ट अटेम्प्टमध्ये माझ्यामध्ये 4 मार्क्स त्याला कमी पडले होते फायनल सिलेक्शनमध्ये. ग्राउंड मेडिकल हे सगळं त्याचं क्लिअर झालं होतं, पण दुर्भाग्यवश अनफॉर्च्युनेटली त्याचं शेवट फायनल सिलेक्शनच्या ह्याच्यामधून 4 मार्क्स त्याला कमी पडले होते. मात्र त्याची जी भरपाई आहे त्यानं ती पोस्टच्या माध्यमातून केलेली आहे, लक्षात ठेवा. कारण जर त्याचं लास्ट इयरला जर सिलेक्शन झालं असतं त्याला हमखास BSF किंवा आसाम रायफल हीच पोस्ट मिळाली असते, पण आत्ता तीच पोस्ट ह्याला CRPF ही पोस्ट त्याला मिळालेली आहे. त्यामुळे जो काही त्याचा वेळ वाया गेला तो त्यानं त्याच्या पोस्टच्या माध्यमातून तो भरून काढलेला आहे. आणि त्याचा जर स्कोर तुम्हाला सांगायचा झाला तर त्याचा स्कोर 123 एवढा त्याचा स्कोर आहे. आणि त्या ह्याच्यामधून त्याचा CRPF या पोस्टच्या पदाचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर तिसरा विद्यार्थी जो आहे आपला कुठला तर विश्वजित चव्हाण. ह्याच्याबद्दल पण सेम याने देखील ही जी काही एक्झाम आहे लक्षात ठेवा त्यानं फर्स्ट अटेम्प्टमध्ये काढलेलं आहे. आणि ह्याचा जो स्कोर होता तो होता 127. आणि पोस्ट तुम्ही बघू शकताय की त्याचं CRPF या पोस्टच्या पदी त्याचं सिलेक्शन जे झालेलं आहे. तर आणि त्यानंतर अजून एका विद्यार्थ्याबद्दल आपण इथं चर्चा करायची आहे तो म्हणजे अजय जाधव, ज्याचं स्क्रीनवरती तुमच्या पॅम्पलेट तुम्हाला बघायला मिळेल. मात्र ह्याचं जे सिलेक्शन आहे लक्षात ठेवा ते इंडियन नेव्हीमध्ये आपलं झालेलं आहे की इंडियन कोस्ट गार्डमध्ये झालेलं आहे. तर हे प्रॉपर म्हणजे आणि त्याचा स्कोर जर मी SSC GDचा स्कोर सांगतो तुम्हाला तो होता त्याचा 130 स्कोर होता. माझा तुम्ही म्हणाल की 130 स्कोर असून देखील त्याचं ह्यामध्ये सिलेक्शन का नाही आहे, कारण लक्षात ठेवा त्याचं थोडंसं हाईटचा इश्यू होता. पण ह्याचं तुम्हाला सांगण्याचं एकमेव तात्पर्य आहे की मोटिव्ह एकच आहे की त्याचं दोन्ही वेळे लास्ट इयर देखील आणि ह्या वर्षी देखील दोन्ही वेळी त्याचा स्कोर जो आहे तो 125+ स्कोर होता. आणि दोन्ही वेळी त्याचा हाईट कमी असल्यामुळे त्याचे जे तो फिजिकलमधूनच दोन्ही वेळी तो बाहेर पडला होता. पण तुमचे जर प्रयत्न प्रामाणिक असतील आणि तुम्ही स्वतःशी जर प्रामाणिक राहत असशील तर काय डिसिजन किंवा काय रिझल्ट मिळू शकतो ह्यासाठी तुम्हाला त्याच्याबद्दल आपण इथं चर्चा करतोय की त्याचं जे सिलेक्शन आहे ते इंडियन नेव्हीमध्ये पाठोपाठच त्याचं आपण जसं तुम्हाला माहिती आहे की आपले जे एक्झाम ज्या घेतो आपण त्याचं जे लँग्वेज आहे ते हिंदी लँग्वेज आहे. आणि त्याचाच फायदा त्याला इंडियन नेव्हीमध्ये ज्या काही एक्झाम्स निघतात इंडियन कोस्ट गार्डमध्ये त्याचं सिलेक्शन झालं आहे. आणि त्यामध्ये तिथं पण तुम्हाला माहिती असेल की लँग्वेज आहे ती हिंदी कंपल्सरी असते, हिंदी और इंग्लिश. आणि त्याचा फायदा त्याला तिथं झाला आणि त्याच सिलेबसच्या बेसिसवर त्याचं जे सिलेक्शन आहे ते आज इंडियन कोस्ट गार्डमध्ये इंडियन नेव्हीच्या ह्याच्यामध्ये त्याचं जे सिलेक्शन आहे ते झालेलं आहे. आणि स्कोर GDचा तुम्हाला जसं म्हटलं त्याचा जो GDचा जो स्कोर होता तो 130चा स्कोर होता. पण इकडं अनफॉर्च्युनेटली हाईट कमी असल्यामुळे त्याचं इथं SSCमध्ये सिलेक्शन न होता इंडियन नेव्हीमध्ये त्याचं आज सिलेक्शन झालेलं आहे. तर असा हा एकंदरीत आपला हे जे काय सध्या रिझल्ट जे आहे ते आपले एवढे टोटल रिझल्ट्स लागलेले आहेत. आणि जसं मी तुम्हाला म्हणतो की आता 2 विद्यार्थ्यांचं आपलं फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर हे फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्शन होण्याचं रिझन लक्षात त्याला एकमेव रिझन आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की पहिल्याच प्रयत्नात काय होतं आहे किंवा सिलेक्शन होऊ शकत नाही. खास करून तर स्टाफ सिलेक्शनचं तर अजिबात नाही, कारण त्याच्या मागं तुम्हाला माहिती आहे की ऑनलाईन एक्झामला आपल्याला सामोरं जावं लागतं. ऑनलाईन एक्झामचं परत प्रॅक्टिस असणं आणि त्यातल्या त्यात मॅथ्सची जी लेवल आपण म्हणतो मॅथ्स रिझनिंग असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्या मनामध्ये एक माइंडसेट तयार होतं की यार फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक करणं इम्पॉसिबल आहे. तर रिझल्ट तुमच्या समोर आहेत आणि स्कोर पण त्यांचे बघा 125+ स्कोर आहेत, हायेस्ट 135चा स्कोर आहे फर्स्ट अटेम्प्टमध्ये. तर लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, फक्त त्याला एक गरज असते ती म्हणजे तुमच्या एक प्रामाणिक प्रयत्नांची. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला जो प्रॉपर गायडन्स जो तुम्हाला मिळाला जातो किंवा जो मिळायला पाहिजे, ह्या 2 गोष्टी जर एकत्र चांगल्या पद्धतीने आल्या तर लक्षात ठेवा कुठली पण एक्झाम असो ती तुम्ही पहिल्याच प्रयत्नात 100% क्रॅक करू शकता. आणि जसं मी तुम्हाला नेहमी म्हणतोय अभ्यास करणं आणि एक्झाम क्रॅक करणं ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण प्रत्येक विद्यार्थी हा अभ्यास करतच असतो,
पण सिलेक्शन मात्र त्याचं यायला थोडासा वेळ जातो आणि तो वेळ एक त्याचसाठी जातो, लक्ष ठेवा. कारण सिलेबस कंप्लीट होऊन जे एक्झाम क्रॅक करण्यापर्यंत जो काही तुमचं जे प्रोसेस असते, मग ते दीड महिने असतील, 2 महिने असतील, तर या 2 महिन्यांमध्ये तुम्हाला ॲक्च्युली काय लागतं ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या आपल्या क्लासमध्ये घेत असतो. म्हणजे तुमचं फक्त आपण इथं फक्त शिकवायचं काम करत नाही, तर तुम्हाला ते एक्झाम क्रॅक करण्यासाठी काय करावं लागेल. मग ती तुमची टेस्ट सिरीज असेल, रिव्हिजन कशा पद्धतीने करायची, आणि बऱ्याच गोष्टी त्याला तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात. एकदम छोट्या गोष्टींचं तुम्हाला तिथं काळजी घ्यावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला क्लासमध्ये त्याचं जे गायडन्स आहे तो चांगल्या पद्धतीनं दिला जातो आणि त्याचाच एक आउटपुट मग तुम्हाला हे रिझल्टच्या माध्यमातून बघायला मिळेल. आणि दुसरं एक सांगायचं झालं, जे तुम्हाला ऑलरेडी सर्वांना माहीत असेल की सांगली जिल्ह्यामधलं, सांगली काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील जर ह्या दोन्ही जिल्ह्यांचा तुम्ही जर विचार केला तर स्टाफ सिलेक्शनमध्ये रिझल्ट देणारी, सगळ्यात हायेस्ट रिझल्ट देणारी ही एकमेव आपली अकॅडमी आहे, जी आहे कुठली तर अचिव्हर्स करिअर गाईड. तुम्ही कुठलेही बघा, एकतर प्रॉपर स्टाफ सिलेक्शनचे क्लासेस तर कुठेच नाही आहेत आणि त्यातल्या त्यात रिझल्ट हे क्लासचे रिझल्ट्स आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय, इथं कुठलाही अभ्यासिकेचा रिझल्ट ह्यामध्ये तुम्हाला कुठलाही बघायला मिळणार नाही. त्यामुळे अख्ख्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये स्टाफ सिलेक्शनमधला हायेस्ट रिझल्ट्स मेकिंग क्लास कुठला तर तो आपला क्लास आहे. तर ह्याला बऱ्याच गोष्टी जसं म्हटलं तुम्हाला, आणि त्याचमधला आपण एक सेशन ऑलरेडी केलेला आहे, तो नक्की तुम्ही बघितला असेल की आता येत्या फेब्रुवारी महिन्यापासून राहिलेले जे काही दीड महिने आहेत, त्यानंतर बरेच विद्यार्थी ज्यांचा अभ्यास चालू आहे ते एक्झामला सामोरे जाणार आहेत. तर ह्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला रिव्हिजन कशी करायची आहे, टेस्ट सिरीज कशा पद्धतीने द्यायची आहे, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ह्या सगळ्यावरचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो तुम्ही जरूर बघा. तर ज्या विद्यार्थ्यांनी जे एक्झामला सामोरे जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी तर तो नक्की बघा. तुम्हाला त्या पद्धतीनं टेस्ट सिरीज, तुमची रिव्हिजन त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या फॉर्मॅटच्या नुसार तुमचा स्टडी चालू करायचा आहे तुम्हाला. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीनं हा सगळा रिझल्ट जो आहे तो आपल्या क्लासचा लागलेला आहे. तर पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांचं जे चॅनलवरती किंवा कुठलाही सेशन आत्ता विद्यार्थी बघत असेल, अशा देखील ज्या तुमचं सिलेक्शन झालं असेल, तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन करतो आहे. आणि आता आपण जो दुसरा मुद्दा आपण जे तुम्हाला म्हटलं सेशनच्या सुरुवातीला की कट ऑफ जर तुम्ही बघितलं असतील तर हे कट ऑफ एवढ्या हाय का गेलेत, त्याचं रिझन जे आहे की त्याबद्दल आता आपण डिस्कस करूया. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. म्हणजे जे आता विद्यार्थी 4 फेब्रुवारीपासून एक्झामला सामोरं जाणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना एक आयडियल कट ऑफचा रेंज ही माहीत असणं गरजेचं आहे की मला कितपर्यंत माझा स्कोअर न्यायचा आहे आणि कितपर्यंत मला गरज लागणार आहे. तर ह्या गोष्टींसाठी त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण ही चर्चा करतोय. आणि त्यासाठी जर तुम्ही बघाल तर त्याबद्दलचा एक स्क्रीनशॉट तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकताय, जो कुठला आहे तर यावर्षी जे काय कट ऑफ लागलेले आहेत प्रत्येक ह्याच्यामधले, मग ते BSFचे असो, CRPF असो किंवा आसाम रायफल वगैरे कुठल्याही पोस्टचा असेल, तर त्याबद्दलचा एक फोटो तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघू शकताय. तर ते महाराष्ट्राचे कट ऑफ्स आहेत ॲज पर कास्ट. मग ते EWS असेल, OBC असेल. तर ह्यामध्ये सगळ्यात बेसिक जर बघायला गेलं तर सुरुवात जे आपण हायर पोस्टचं आपण इथं डिस्कस करणार आहे, तर लोवेस्ट पोस्ट म्हणजे सुरुवात कुठून झाली त्या कट ऑफची त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. आणि तो कट ऑफ जो आहे तो सगळ्यात कमी तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल की BSFचा कट ऑफ सगळ्यात कमी लागतो. आणि BSF लक्षात ठेवा, यावर्षी ओपनची जी सुरुवात आहे ती 125 पासून झालेली आहे. म्हणजेच मिनिमम स्कोअर जर तुम्हाला ह्या 7 ते 8 पोस्टमधली कुठली पण पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला 125 स्कोअर हा 100% आणावा लागेल. सुरुवातच तिथून आहे. आणि तिथून मग पुढचं तुमचे मग CRPFला असेल, CISF असेल, त्यानंतर कुठलं तर आसाम रायफल असेल आणि बाकीच्या ज्या काही पोस्ट असतात, त्यामुळे तुम्हाला तिथून वरच्या बाजूला कट ऑफ हा वाढत जाईल. पण सुरुवात जर म्हणाल तर 125चाच कट ऑफ जो लागलेला आहे तो यावर्षीचा मिनिमम 125चा कट ऑफ आहे. जर लास्ट इयरचा कट ऑफ तुम्हाला माहीत असेल तर तो होता 104चा. जर तुम्हाला 104 मार्क्स पडले असतील तर BSF ही पोस्ट तुम्हाला मिळत होती. आणि ह्या वर्षी येतो 125, जवळपास 21 मार्क्स त्यामध्ये काय झालेले इन्क्रीमेंट तुम्हाला बघायला मिळेल. मग आता ही इन्क्रीमेंट का झाली तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्यामध्ये चर्चा चालू आहे की मग ते UP बिहारमधले विद्यार्थी महाराष्ट्रातून त्यांनी फॉर्म भरले आहेत आणि त्यामुळं हा कट ऑफ वाढलेला आहे, किंवा आणि बऱ्याच गोष्टी जे तुमच्या सभोवती तुम्हाला कानावर 100% पडल्याच असतील. पण लक्षात ठेवा, बेसिक जर बघायला गेलं तर ह्याला मेजर 3 कारणच रिस्पॉन्सिबल आहे. ह्याला कुठलंही वेगळं कारण ह्यासाठी रिस्पॉन्सिबल नाही आहे. मेजर 3 गोष्टी म्हणजे कुठल्या, त्यातलं पहिलं सगळ्यात मोठा फॅक्टर जो कारणीभूत ठरला आहे हे कट ऑफ वाढण्याचा, तो आहे कुठला तर नॉर्मलायझेशन फॅक्टर. आणि त्यानंतर दुसरा फॅक्टर जर तुम्हाला माहीत असेल ती म्हणजे एक्झामची डिफिकल्टी लेवल.
आणि तिसरं निगेटिव्ह मार्किंग. तर लक्षात ठेवा ह्या 3 गोष्टी मॅटर झालेल्या आहेत आणि ह्या 3 गोष्टींमुळेच हा जो कटऑफ आहे तो एवढा 21 मार्कनी ह्या वर्षी वाढलेला आहे. सुरुवात 125 पासून झालेली आहे. तर हे 3 फॅक्टर, नॉर्मलायझेशन, दुसरा डिफिकल्टी लेवल आणि तिसरा आहे तो निगेटिव्ह मार्किंग स्कीम. तर ह्या 3 गोष्टींमुळे लक्षात ठेवा ह्या वर्षीचा कट ऑफ हा एवढा हाय गेलेला आहे. मग आता डिटेलमध्ये आपण चर्चा करूया की ह्या तिघांचा कसा इम्पॅक्ट झाला आहे कट ऑफवरती. जसं की सर्वात पहिला पॉईंट आपण बघूया की नॉर्मलायझेशन फॅक्टर. आता नॉर्मलायझेशनचा फॅक्टर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तो आपल्या हातात नाही आहे. ते त्यांच्या सर्व्हरनुसार एक फॉर्म्युला असतो त्याचा आणि तो ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जातो की नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला कोणत्या पद्धतीनं अप्लाय होणार. मग तो फॉर्म्युला अप्लाय करून प्रत्येकाचे लक्षात ठेवा ह्या वर्षी कमीत कमी म्हणतोय मी कमीत कमी 8 मार्क्स प्रत्येक विद्यार्थ्याचे वाढलेले आहेत. म्हणजे जर एका विद्यार्थ्याचा जर 100 रॉ स्कोर येत असेल तर त्याचा वाढून तो 108 ते 110 स्कोर पण झालेला आहे. आणि जो विद्यार्थी 80 मार्कावर आहे त्याचा देखील स्कोर वाढून तो 88 किंवा 90 मार्कवरती गेलेला आहे. आणि हायेस्ट म्हणाल तर काही विद्यार्थ्यांचे 12 ते 14 मार्क्स देखील वाढलेले आहेत नॉर्मलायझेशनच्या प्रोसेसनुसार. मग तुम्ही एवढा हाय पीक जो बघित असेल तर 8 ते 14 मार्क्सचं नॉर्मलायझेशन हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या रॉ स्कोरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मग आता एवढा स्कोर प्रत्येकाचाच वाढला आहे. मग तुम्ही साधारण लास्ट इयरचे जर कट ऑफ्स बघितले असतील किंवा मार्क्स बघितले असतील तर त्यावेळी एवढं नॉर्मलायझेशन स्कोर कधीही आज ताग्यात कधीही वाढलेलं नाही आहे. कुठलेही तुम्ही मागच्या वर्षीचे असेल, मागील 21चे असेल, 22चे असेल किंवा 23ची एक्झाम प्रिपरेशन असेल तर ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही एवढ्या हाय पिकचा नॉर्मलायझेशनचा स्कोर कधीही वाढलेला तुम्ही बघितला नसेल. वाढतो नॉर्मलायझेशनमुळे पण तो असतो मॅक्सिमम 4, 5, 1, 2 एवढ्याच मार्काचं नॉर्मलायझेशन फॅक्टरनुसार स्कोर वाढतो विद्यार्थ्यांचा. पण तोच यावर्षी 8 ते 14 मार्कचं नॉर्मलायझेशन झाले प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये. त्यामुळे जर 125चा कट ऑफ माझा ह्या वर्षीचा लागला असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतःचे त्यातले 8 मार्क्स कमी करायचे. मग 125मधनं 8 कॅन्सल करा तुम्ही, राहणार आहे तुमचं 117 स्कोर. आणि हा स्कोर तुमचा लिगल फॅक्टर आहे. हा स्कोर यावर्षी 100% लागण्याची शक्यता होते 115च्या आसपास. तो एवढा हाय जाण्याचं मेजर रिझन आहे ते म्हणजे नॉर्मलायझेशन फॅक्टर. कारण प्रत्येक विद्यार्थ्याचे हे काय 8 ते 10 मार्क्स आहेत ते त्यांचे स्वतःचे नाहीतच, ते स्कोर त्यांचा ऑलरेडी त्या फॉर्म्युल्यानुसार वाढलेला आहे. आणि असं नाही लक्षात ठेवा की काहीच विद्यार्थ्यांचं वाढलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा एवढा स्कोर 100%च वाढला आहे. पाक अपवाद दाखवत म्हणून आपण 100 किंवा 500 मधला एखाद दुसरा विद्यार्थी आहे त्याचंच फक्त 4 ते 5 मार्काचं नॉर्मलायझेशन फॅक्टरनं स्कोर वाढलेला आहे. 4 ते 5 म्हणतोय. आणि तो विद्यार्थी सोडला तर प्रत्येक विद्यार्थ्याचं 8 ते 14 मार्क्सपर्यंत तुम्हाला नॉर्मलायझेशन बघायला मिळेल. त्यामुळे 125 हा जो कट ऑफ आहे त्यामधले 8 कमी करा तुम्ही. लिगली जो कट ऑफ आहे तो 117चा ह्या वर्षी लागणं एक्सपेक्टेड होतं आणि तो एवढा जास्त जाण्याचा हा पहिला फॅक्टर आहे नॉर्मलायझेशन. आणि लक्षात ठेवा तो आपल्या हातामध्ये नाही आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला माझं हेच सांगणं असेल जे आता येणाऱ्या फेब्रुवारीपासून ज्या एक्झामला सामोरं जाणार आहेत, तुम्ही नॉर्मलायझेशन हे डोक्यातच ठेवू नका की माझं नॉर्मलायझेशन किती होईल. तुम्ही रॉ स्कोर जर तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर तुमचा 120+ हा तुमचा रॉ स्कोर आला पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन अजिबात नसायला पाहिजे. म्हणजे तुमचा टोटली प्रश्न निगेटिव्ह वगैरे सगळं करून तुमचा स्कोर 120+ हा आलाच पाहिजे. मग त्यात नॉर्मलायझेशन कितीचं का होईना, मग 4 मार्काचं नॉर्मलायझेशन होऊ दे, 10 मार्काचं होऊ दे, तुम्ही सेफ राहाल. पण जर तुम्ही 110, 105, 115चा जर स्कोर आणत असेला तर लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे एकतर 1-2 मार्कामुळे तुम्ही बाहेर पण पडू शकता किंवा सिलेक्शन पण होईल, पण ते रिस्क झोनमध्ये जाईल. जर तुम्हाला शुअर शॉट सिलेक्शन पाहिजे असेल तर तुमचा स्कोर हा 120+ राहिलाच पाहिजे यंदाच्या ही जी काही प्रोसेस आहे त्यानुसार. आणि दुसरा फॅक्टर जो तुम्हाला म्हटलं की तो कुठला होता तर डिफिकल्टी लेवल. मग आता तुम्हाला माहिती आहे की SSC GD म्हणल्यानंतर सगळ्यात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पहिला सेक्शन येतो तो मॅथ्स. मग तुम्ही 2021चे 2019चा जर पेपर काढून बघितला असेल, ज्या विद्यार्थ्यांनी त्याचं एक बघितला नसेल तर तो एकदा जरूर बघा की 2021 आणि 19ची पेपरची मॅथ्सचं खास करून सेशन तुम्ही बघायचं आहे. प्रत्येकाकडे आन्सर की असतेच, त्यामध्ये तुम्ही 2019-21चे मॅथ्सचे डिफिकल्टी लेवल किंवा मॅथ्सचा जो 20 मार्काचा 25 मार्काचा जो सेशन आहे ते क्वेश्चन्स एकदा जरूर बघा. तुम्हाला दोघांमधला जी 2000 आत्ता ह्या वर्षी जी काही एक्झाम झाली आणि ते मागचे क्वेश्चन्स या दोघांमध्ये तुम्हाला तफावत अत्यंत एवढी मोठी बघायला मिळेल. आणि त्याचंच एक रिझन आहे की ह्या वर्षी जो मॅथ्सचा जो सेशन होता तो एकदम त्यांनी इझी लेवलमध्ये करून टाकला. इझी म्हणतोय मी म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन हा 1 ते डबल लाईनमध्ये बघायला मिळेल. मल्टी लाईनर क्वेश्चन्स हे कुठल्याही शिफ्टमध्ये तुम्हाला विचारले गेले नव्हते.
म्हणजेच मॅथ्सची जी लेवल आहे ती त्यांनी एकतर इझी किंवा मॉडरेट ह्या दोन सेक्शनमध्ये ठेवलेले आहे. डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला कुठल्याही शिफ्टमध्ये बघायला मिळणार नाहीत. जे आत्ता ह्या वर्षी मागच्या ह्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जी एक्झाम झाली त्यामध्ये तुम्हाला डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन्सच नव्हते मॅथ्सचे खास करून ना. त्याचाच एक फायदा झाला आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचा मॅथ्सचा पण स्कोर वाढलेला आहे. आणि जर 2019 आणि 21ची जर लेवल तुम्ही बघितली तर लक्षात ठेवा जो मास्टर आहे मॅथ्समध्ये तोच विद्यार्थी एक 17 ते 18 अटेम्प्ट करू शकत होता जर त्या लेवलला असेल तर. पण आता ज्यांचं कॅल्क्युलेशन एकदम इझी आहे किंवा नॉर्मल कॅल्क्युलेशन ज्याला म्हणतो आपण तसं जर तुम्ही असाल तरी त्या देखील विद्यार्थ्यांनी काय केले ह्या एक जानेवारी फेब्रुवारीच्या पेपरामध्ये 18 ते 20 मार्क्साचा पेपर अटेम्प्ट केलेला आहे. कधी जर तुमचं नॉर्मल कॅल्क्युलेशन असेल तरीही. आणि तेच जर तुमचं प्रो मास्टर जे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांचं कॅल्क्युलेशन एकदम स्ट्रॉंग आहे तोंडी कॅल्क्युलेशन होतं अशा विद्यार्थ्यांनी तर मॅथ्स अँड रिझनिंगमध्ये आउट ऑफ क्वेश्चन्स पाडलेले आहेत. आणि त्याचमधलंच आपल्याच क्लासमधलं तुम्हाला सांगायचं झालं जसं रिझल्ट म्हटलं तुम्हाला दोघांचे लागलेले आहेत त्यातला ओम आणि विश्वजीतचे तर मॅथ्स आणि रिझनिंग ह्या दोन्ही विषयांमध्ये त्याला आउट ऑफ स्कोर आहे. म्हणजे त्याचं 80 पैकी 80 मार्क्स आहेत ह्या दोन सेशनमध्ये. ओमचा माझ्या मते मॅथ्स का रिझनिंगमध्ये फक्त 1 मार्क गेला आहे त्याचे मॅथ्स आउट ऑफ आहे. रिझनिंगमध्ये माझ्या मते 1च मार्क गेला आहे त्याचा. म्हणजे हे त्यांचं जे प्रॅक्टिस आहे हे 2021 आणि 19च्या माध्यमातून आपलं त्या लेवलच्या माध्यमातून आपलं त्यांचं टीचिंग झालं होतं. मग त्यानुसार त्यांनी लक्षात ठेवा ह्या दोघांमध्ये आउट ऑफ स्कोर आणलेत मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये. मग हीच लेवल प्रत्येकाच्या बाबतीत झालेलं आहे. मॅथ्सचा लेवल डिफिकल्टी लेवल कमी आल्यामुळे त्यांचा अटेम्प्ट एक वाढलेला आहे. तो एक फॅक्टर आहे. ह्या वर्षी तुम्हाला काय मिळेल बघायला मिळेल की कट ऑफ जो आहे तो हाय गेलेला आहे. आणि तिसरा तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा जो पार्ट होता सेकंड म्हणू शकतो आपण पहिला तर नॉर्मलायझेशन खूप इम्पॅक्ट झालेला आहे. तिसरा जो महत्त्वाचा एक दुसरा पॉईंट आपण बघायचा आहे तो म्हणजे कुठला तर निगेटिव्ह मार्किंग. जसं की तुम्हाला माहिती आहे सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये एका मार्काला 1 मार्क मिळत होता आणि त्यावेळी निगेटिव्ह पॉईंट 25च होतं. मिळताना 1 मिळणार आणि निगेटिव्ह होताना 0.25चं निगेटिव्ह होणार. पण मागच्या वर्षी किंवा ह्या वर्षीपासून तुम्हाला माहीत असेल की काय केलं त्यांनी एक्झामचा पॅटर्न बदलला. 1 क्वेश्चन बरोबर आला तर तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. किती एका क्वेश्चनला 2 मार्क. आणि जर चुकला तरी लक्षात ठेवा तिथं तुम्हाला निगेटिव्ह होत असताना 0.25च निगेटिव्ह तिथं तुम्हाला बघायला मिळेल. किती 0.25च निगेटिव्ह आहे लक्षात ठेवा. तिथं तुम्हाला अर्धा 0.5चं निगेटिव्ह नाही. मिळताना 2 मिळणार आणि जर चुकला तर 0.25नंच आत येणार. तर हा एक निगेटिव्हचा जो फॅक्टर आहे तो तुम्हाला अत्यंत एक प्रभावी म्हणू शकतो आपण जो ह्या मार्किंग स्कीममध्ये तुम्हाला बघायला मिळतो. मग आता ह्याचा फॅक्टर किंवा ह्याचा परिणाम कुठं होतो लक्षात ठेवा तो होतो खास करून GK या विषयामध्ये. आता तुम्हाला माहिती आहे की GK किती विद्यार्थ्यांचं पाठ असते किंवा किती जण प्रामाणिकपणे हिंदी GKचा अभ्यास करतात आणि त्याच्यासोबत त्याचा इम्पॅक्ट हा हिंदी विषयावर पण तुम्हाला बघायला मिळेल. कारण हे 2 सेशन्स असे आहेत जिथे तुम्हाला काहीतरी कॅल्क्युलेशनचा पार्ट 0 आहे. क्वेश्चन्स वाचायचं आहे काहीतरी तुम्ही अटेम्प्ट करू शकताय. मग काही त्यालाच आपण एक साध्या भाषेमध्ये गोळ्या मारणे आपण जे म्हणतो तुम्हाला तर ह्याचा इम्पॅक्ट होतो कसा तो एक तुम्हाला जर एक्झाम्पलसाठी सांगायचं झालं तर कन्सिडर करा तुम्ही एका विद्यार्थ्यानं 10 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले. ठीक आहे म्हणजे जे गोळ्या मारल्या थोडक्यात आपण कन्सिडर करू किती 10 गोळ्या मारल्या त्यानं आणि ह्या 10 मधल्या समजा त्याच्या फक्त मी कन्सिडर करतोय की 2 बरोबर आले. किती 10 अटेम्प्ट केले त्याने 10 अटेम्प्ट्समधल्या फक्त 2 बरोबर आले. 2 आणि 2 बरोबर आल्यानंतर आता ऑब्विसली किती 8 चुकणार त्याचे. किती 8 क्वेश्चन्स चुकीचे होणार बरोबर. मग आता कन्सिडर काय केले 10 क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेत 10 मधले 2 बरोबर आले आणि 8 चुकले. मग आता मिळताना जसं म्हटलं तुम्हाला 2 मिळणार आहेत. मग 2 बरोबर आले किती मिळाले तर 4 गुण झाले तुमचे. ठीक आहे मिळताना किती मिळाले 4. मग आता 8 जर चुकलाय मग त्याचा निगेटिव्ह पण होणार आहे. मग 8 जर चुकला तर निगेटिव्ह जर केलं त्याचे 2 मार्क्स कमी होतात. 0.25ला तुम्हाला माहिती असेल की जर 4 चुकले तर 1 मायनस होतो. ठीक आहे मग जर 8 चुकला तर तुमचे 2 क्वेश्चन्स मायनस होणार आहेत. म्हणजेच काय मिळताना त्याला 4 मिळाले वजा फक्त 2च झाले म्हणजेच त्याला 2 गुण हे एक्स्ट्रा मिळाले. त्याला किती 10 मधल्या फक्त त्याच्या 2च गोळ्या लागल्या कन्सिडर केल्या आपण. आणि तुम्हाला माहिती आहे की काही विद्यार्थ्यांचं एवढंही नशीब वाईट नसतं की 10 मधल्या फक्त 2 गोळ्या लागतात. आपण 2 ही मिनिमम पॉसिबिलिटीज कन्सिडर केल्या 10 मधल्या 2 जरी गोळ्या लागल्या तरी लक्षात ठेवा तुम्हाला 2 मार्क्स एक्स्ट्रा मिळतात. तुम्हाला कुठेही तुमचं काय लॉसच होत नाही. किती 10 पैकी म्हणतोय मी. मग हेच एखाद्याने 20 पैकी 20 गोळ्या मारल्या
मग आता त्याचं नशीब एवढं पण वाईट नसणार आहे की यार 20 मधल्या एक 7-8 गोळ्या तर त्याच्या 100% लागतात. मग तसं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. जर 10ला 2 बरोबर आले तर 2 मार्क्स मिळत होते मला, तर 20 पैकी समजा त्याला 7 ते 8 बरोबर आले तर त्याला त्याचं जे इन्क्रीमेंट आहे, त्याला जो प्रॉफिट किंवा फायदा जो होणार आहे गुणांचा तो किती होत असेल. मग हे फक्त मी 20 क्वेश्चन GKच्या विषयाबाबतीत बोलतोय. सेम केस होणार आहे तुमच्या हिंदी विषयामध्ये पण. आता ज्या विद्यार्थ्यांना काही हिंदीचं नॉलेजच नाही आहे तरी देखील त्यांना काहीतरी गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला हिंदी आणि GK विषयांमध्ये, म्हणजे टोटल आपण कन्सिडर करूया 30-35 मार्काचे त्यांना गोळ्याच मारले, काही सॉल्व केलं नाही किंवा काही प्रॉफिट किंवा त्याचं काही नॉलेज नाही त्याला, तरी पण देखील त्यानं जर अटेम्प्ट केला 30-35 पैकी त्याच्या एक 10 ते 15 गोळ्या जरी लागल्या तरी लक्षात ठेवा त्याला कमीत कमी 8 ते 10 मार्काचा तिथं फायदाच होतो. तो कधीही निगेटिव्हचा इम्पॅक्ट त्याच्या स्कोअरवरती तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि हा एक फॅक्टर आहे ज्याच्यामुळे ह्या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोअर बघितला तर तुम्ही तो हाय लेवलमध्ये आलेला आहे. हाय लेवल म्हणजे 100, 110, 115च्या लेवलला तो स्कोअर गेलेला आहे. मग हे 3 मेजर फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला 125 पासून सुरुवात बघायला मिळेल. त्यामुळे आणि ह्याचा फायदा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे तो या वर्षी जी काही प्रोसेस चालू आहे, ज्या एक्झाम चालू होणार आहे फेब्रुवारी महिन्यापासून, त्यावरती देखील तुम्हाला बघायला मिळेल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे विचार चालू असेल ज्या एक्झामला सामोरं जाणार आहेत की ह्या वर्षी मग आता कट ऑफ लागणार किती, डिफिकल्टी लेवल कशी राहणार. कन्सिडर करा की तुमची जी डिफिकल्टी लेवल आहे, जी पेपर सेटचा जो पॅटर्न आहे तो ह्या वर्षीप्रमाणेच राहील, त्यामध्ये काही चेंज होणार नाही. मात्र जर नॉर्मलायझेशन हा एक जर फॅक्टर तुम्ही बघितला जो ह्या वर्षी अशाच पद्धतीनं जर नॉर्मलायझेशन झालं प्रत्येक विद्यार्थ्याचं, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे 8, 10, 12 किंवा 6-7 मार्क्स जर प्रत्येकाचे वाढले तर कन्सिडर करू शकता ह्या वर्षीचा जो देखील कट ऑफ आहे तो सेम रेंजमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला मिनिमम 125 मार्क्सची जुळणा करायची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना हे डोक्यात ठेवायचे. जर तुम्हाला BSF मिनिमम पोस्ट पाहिजे असेल तर म्हणतोय हायएस्ट त्या पद्धतीने वाढत जाते, पण जर सुरुवातच तुम्हाला पाहिजे असेल तर 125 पासून तुम्हाला मिनिमम स्कोअर हा तुमचा आणला पाहिजे तुम्ही येत्या एक्झाममध्ये. कारण त्याला 3 गोष्टी मॅटर, 2च गोष्टी, 2 म्हणण्यापेक्षा एकच गोष्ट त्याला मॅटर करणार आहे. एक म्हणजे पेपर सेट, पेपर पॅटर्न जर सेम राहिला त्यानंतर नॉर्मलायझेशन हे तुम्हाला नंतर समजेल आन्सर की ज्यावेळी तुमचं फायनल कट ऑफ ज्यावेळी येईल डिस्प्ले होईल त्याच वेळी कळणार आहे की आपलं नॉर्मलायझेशन किती झालेलं आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी जर या वर्षीच्या प्रमाणेच जर राहिल्या तर 100% तुमचा कट ऑफ हा 125 वरच जाणार. पण जर नॉर्मलायझेशन प्रत्येक विद्यार्थ्याचं जर झालं नाही या पद्धतीनं, जर 1 मार्क 2 मार्क एवढ्याच पद्धतीचं जर नॉर्मलायझेशन जर झालं तर मात्र तो कट ऑफ 125चा कधीच राहणार नाही, तो आत येऊ शकतो. मग तो 120 वर पण येईल, 118 वर पण येईल, पण ते नॉर्मलायझेशनच्या फॅक्टरवरती डिपेंड आहे. जर तो झाला तर 100% 125ची लेवल कन्सिडर करा. जर नॉर्मलायझेशन फॅक्टर नाही झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात तर मात्र कट ऑफ हा 100% महाराष्ट्राचा कमीच होणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही बऱ्याच गोष्टी तुमच्या कानी पडत असतील की ह्या गोष्टीमुळे कट ऑफ वाढला तर लक्षात ठेवा त्या फक्त आणि फक्त अफवा आहेत. मेजर टेक्निकलमध्ये जर तुम्ही जाऊन विचार केला तर ह्या 3 गोष्टी मॅटर करतात, नॉर्मलायझेशन, डिफिकल्टी लेवल आणि तिसरा महत्त्वाचा फॅक्टर तो निगेटिव्ह मार्किंग. त्यामुळे ह्या 3 गोष्टीच आहेत लक्षात ठेवा ज्याच्यामुळे या वर्षीचा जो कट ऑफ आहे ते एवढा हाय गेलेला आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी स्टडी करतात अजून चालू आहेत, अजून तुमच्यापाशी 1.5 महिना आहे, चांगल्या पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करायचं आहे. आणि ह्यामध्ये टेस्ट वगैरे कशा पद्धतीने द्यायचा तो जो सेशन अजून बऱ्याच विद्यार्थ्यांनी जर बघितला नसेल तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे की कशा पद्धतीने तुमचं रिव्हिजन, प्रॅक्टिस, टेस्ट सिरीज तुम्हाला द्यायचे आहे. तो सेशन जरूर बघा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्या पद्धतीनं सामोरं जायचं आहे. आणि एक कट ऑफची एक टार्गेट तुम्ही ठेवा प्रत्येक टेस्ट देत असताना की त्यामध्ये तुम्हाला 125च्या आसपास स्कोअर तुम्हाला आणायचा आहे. 125, 120, 115 ही रेंज तुमची त्या टेस्टच्या मध्ये राहिली पाहिजे. जर विद्यार्थ्यांचा काही तुमचा जर स्कोअर कमी येत असेल तर तुम्हाला कोणत्या सेशनमध्ये तुम्ही ग्रोथ करू शकता किंवा स्कोअर वाढवू शकता ह्या गोष्टींचा विचार तुम्हाला प्रत्येक टेस्टच्या माध्यमातून तिथं करायचा आहे. आणि ह्या गोष्टीचं चांगला प्लॅनिंग तुम्ही चांगल्या पद्धतीनं करायचं आहे. आणि हा सगळ्या एक पॉझिटिव्ह इंटेंटनं तुम्ही काय करायचं आहे येणाऱ्या एक्झामला सामोरं जायचं आहे. त्यामुळे
हे 3 फॅक्टर तुम्ही डोक्यामध्ये ठेवा. दुसऱ्या कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका की अशा गोष्टींमुळे कट ऑफ वाढला आणि काय झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह इंटेंट जे विद्यार्थी यावर्षी फर्स्ट अटेम्प्ट देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही पहिला प्रयत्न जरी असला तरी देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं 130-135 स्कोर हा आणू शकता. हे पॉझिटिव्ह इंटेंट तुम्ही, पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा आणि त्या पद्धतीनं तुमचा जो स्टडी आहे तो कंटिन्यू तुमचा चालू राहिला पाहिजे. क्लिअर आहे? तर आय होप की आजचा सेशन आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअर डिटेल क्लिअर हे नक्कीच झाली असेल. आणि पुन्हा एकदा जेवढ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. आणि आजचा सेशन जर तुम्हाला आवडला असेल, खास करून तो कट ऑफ जो एवढा हाय गेलेला आहे त्याचं आवडला असेल डिस्कशन, तर सर्व विद्यार्थ्यांनी सेशनला लाईक नक्की करा. आणि त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी येणाऱ्या एक्झामला सामोरे जाणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना हा सेशन तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील जो माइंडसेट आहे तो एक पॉझिटिव्ह झाला पाहिजे. त्यांना देखील या गोष्टी डिटेल प्रॉपर टेक्निकलमधून कळायला पाहिजेत की यार एवढा कट ऑफ हाय का गेलेला आहे. नाहीतर विनाकारण जर तुम्ही नको त्या गोष्टींचा विचार करत बसला तर तुमचा माइंडसेट हा निगेटिव्हमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो पॉझिटिव्ह होण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सेशन शेअर नक्की करा तुम्ही. आणि असंच भेटू आपल्या पुढच्या सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडी, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.